नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा तुम्ही पाहू शकता ही गुलाबाची रोपं आपण त्या दिवशी नर्सरीतून आणलेली होती आणि ते रोप आणल्यापासून ते गुलाबाची फुलं पाहिल्यापासून शताक्षी रोज मला म्हणत असे की मला फुल टीचरला द्यायचं आहे, परंतु मी रोज तिला टाळत होते. रोज रोज तेच तेच तिचं होतं. मग चला म्हणलं आज तिला देऊच यात फुले तोडून. म्हणून मग मी काय केलं, फुलं तोडायला घेतलं एक. परत तिला द्यायचं म्हटलं की रिया पण ओरडायला लागली, मम्मा मला पण म्हणून. मग ठीक आहे म्हणलं आणि टीचरांना पण तिच्या द्यायचं होतं. मग ठीक आहे म्हणलं आणि मग मी फुलं तोडायला घेतलेली आहेत. आता मी सगळेच फुलं तोडायलेले आहे, कारण की टीचरांना त्या दोघींना म्हणलं तर सर्वच फुलं आपल्याला तोडावे लागतील. मग मी तोडलेले आहेत सर्व फुलं, पाहू शकताय तुम्ही. खूप छान वाटत होतं आणि फुलं पण खूप छान होती. बऱ्याच दिवस झालं फुलं आलेली असताना देखील ताजीतवानी जशीच्या तशी राहिलेली आहेत, पाहू शकताय तुम्ही. आणि खूप छान प्रकारे वाटत होतं. आता हे काय करायचं आहे, शताक्षीला ते डोक्यामध्ये लावून जाणार आहेत. बघा ना किती छान वाटतं आपणाला बघून फुलांकडे आणि असं वाटतं की पाहतच राहावं. मला तर खूप खूप मोठ्या प्रमाणात आवडतात फुलं आणि छान पण वाटतात. आता शताक्षीच्या डोक्यामध्ये झुट्टा बांधलेला आहे आणि त्याच्यात मी फूल अडकवलेलं आहे झुट्ट्यामध्ये. पहा तर ती नक्की ती आनंदी आहे, तिला खूप छान वाटते, कारण की 2-4 दिवस झालं तिचा तीच हट्ट होता की मला मम्मा फूल दे ना, फूल दे ना. ठीक आहे, तर दिला आपण आता. त्याच्यानंतर लगेचच परत थोड्या वेळाने मी लगेच रियाला पण फूल दिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी कॅमेरा पकडलेला असल्यामुळं रियाचं फुल उलटं चाललं होतं. त्याचं तोंड एका साईडला पाठीमागच्या साईडला जायला होतं. नंतर मग मी व्यवस्थित ते केलेलं आहे. फुल व्यवस्थित रियाच्या डोक्यामध्ये लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तिनं पण खुश आहे. कसं असतं, वेगळीच आवड असते लहानपणी. आपणाला पण वेगळंच वाटायचं, गजरा किंवा फुलं घालण्यात खूप मजा यायची. ते वर मी लावलेलं होतं ते खूपच कसं तर वाटायला वर ठेवल्यासारखं. मग नंतर मी काढलं आणि ते जरा साईडला लावलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक